प्रोत्साहन मिळत असतं आणि तो खेळाडू येणाऱ्या कालामध्ये चांगली कामगिरी करत असतो. याच कारणास्तव ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ऋषिकेशने मात्र गौरवला डेडिकेट केली आहे. तर ती आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होते. क्रिकेटचा हा दरार, क्रिकेटचा हा धमाका, गावाच्या अस्तित्वासाठी सध्या हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करामती करताना पाहायला मिळेल. आणि जेव्हा पहिल्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा मायक्रोफोनवर जोडले जातील सूरज मोरे सर. थँक्यू. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. दीपक सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होता, त्यांचा सुद्धा आभार. मैदानाच्या दिशेने 3 षटकांचा सामना राहिला. पहिला सेमीफायनलचा सामना. गोलंदाजी मार्कर पहिला षटक घेऊन अरविंद संतोष दादा. पहिलाच चेंडू भन्नाट वेग पाहायला, डॉट बॉल येतोय. मोरसडे संघ चला आपल्या या ठिकाणी सन्मान स्वीकारत आहे. मोरसडे संघ श्री कालभैरवनाथ सावंतकोणी चषक 2024 पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला भेटतोय. निखिल आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आत. फटका फसलाय, चेंडू हवेत, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु झेल धरणीला दान. दुसऱ्या चेंडूवर जीवदान प्राप्त होतोय. कॅच सुटले की मॅच सुटले हा प्रश्न नक्कीच गोलंदाज अरविंद याला पडला असेल, कारण की निखिलचा झेल अर्थात मोठा झटका लागला असता, परंतु बचावलाय. 2 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण पाहायला भेटत आहे. आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत. वैशाली ते सावंत सकाळच्या पहिल्या मॅच पासून या ठिकाणी दाखल आहेत. स्कूप केलाय, स्विच हिट, चेंडू जाईल सीमारशा पार पार पार. धावा मिळतील 4 चौकार. मात्र पुढे जाईल धावसंख्या होते संघाची 3 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. विजय सावंत, निलेश सावंत, संतोषजी तुर्डे, सुशील तुर्डे, कल्पेशजी सावंत, अविनाश सावंत, विशाल सावंत, कैलास सावंत, अंकुश सावंत, रोशन सावंत, संतोष सावंत, योगेशजी सावंत, सर्वांच्याच भूमिकेतून ही भव्य दिव्य स्पर्धा. विनीत सावंत, प्रवीण सावंत, हर्षल सावंत, वेदांत सावंत, मनोज तुर्डे, पंकज तुर्डे, नरेश तुर्डे, अजय तुर्डे, आकाश सावंत, नीरज सावंत आणि सागर पवार सर्वच आयोजक एकाच छत्रछायेखाली, एकाच गावातील सर्वांच्याच सहयोगाने ही श्री कालभैरवनाथ सावंतकोणी चषक 2024 एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या भेटीला. पुढचा चेंडू, हा चेंडू लेग स्टिकच्या बाराचा बाहेरचा चेंडू, वाईड बॉल घोषित केला जातोय. गोलंदाज अरविंद पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 1 तिथे सुरू आहे. टपकेल्या चेंडूला शफल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. प्रोटेक्शन ठेवलंय 30 सर्कल मध्ये, जिथे आपण पाहतोय दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने दाखल होताना पाहायला भेटत आहेत. पॉइंट रिझन मध्ये झेल होऊ शकला असता, परंतु थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर होता तो चेंडू. एका धाव अर्जित केली जाईल. या एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 8 ऑन स्कोर कार्ड.
सेमीफायनल क्रमांक पहिला आपण पाहतोय तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय यशस्वी. धावा भेटतील त्या 4-4-4. चेंडू सीमा पहिल्या षटका अखेर आपण पाहतोय 12 धावा. सेमीफायनल क्रमांक पहिला आपण पाहत असताना नक्कीच काही प्रतिष्ठित मान्यवर ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी गावावरून दाखल होत आहेत. काही स्पर्धक जे पुणे शहर असतील इतर शहरातून काही खेळाडू गावावरून सुद्धा अगदी 6 तासांचा प्रवास करून ही स्पर्धा पार पाडण्यासाठी येता येतात. त्या सर्वांचा नक्कीच मी आभार व्यक्त करेन कारण की तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा नक्कीच उभी राहिले. गोलंदाजी मार्कर दुसरं षटक घेऊन गोलंदाज राज. हाच राज ज्याने या स्पर्धेतलं पहिलं मेडन वर आतापर्यंत हातललंय. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला परंतु डी पॉइंट रिझन मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार. धावा भेटतील 4-4-4 चौक. संख्येच्या संघाचे 16. मी प्लेयर्सना विनंती करेन की आपण जेव्हा क्षेत्ररक्षण करत असाल तेव्हा स्वतःची निगा राखा कारण की जान हे तो जहा आहे असं म्हटलं जातं. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय परंतु लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणती चूक होताना पाहायला भेटत नाहीये. विकेटचा पतन होताना पाहायला भेटतोय. पहिलाच झटका लागतोय तो संघाला. हॅलो चेक. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल. दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतोय. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक चेक. शहराचा वेध घेणारा चेंडू. ओके. मात्र एक धाव अर्जित केली जाते. चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटतंय. डॉट बॉल आला धावला ना. डॉट बॉल येतोय. सेमीफायनल आपण पाहतोय जिथे 2 चौकार आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये दाखल होताना पाहायला भेटत आहेत. अजून 9 चेंडूंचा शेष असा असणारा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. हाफ ट्रॅकर त्याच्यावर चांगला प्रहार. थोडस एलिव्हेशन कमी पाहायला भेटले. टायमिंग प्रॉपर नव्हता परंतु एकच धाव अर्जित केली जाते. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जायला 17 या धावसंख्येवर विशाल आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आत. विशालकडे ती क्षमता आहे की तो मोठे फटके करू शकतो. घाटकोपर पंतनगरला बिलॉंग करतो आणि मोठमोठ्या व्यावसायिक संघातून त्याची वर्णी लागते. तोच विशाल चिक्या या निकनामाने नक्कीच घाटकोपरला परिचयाचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता
चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये राज काय क्षेत्ररक्षण करतोय. दुसरा झटका लागतोय तो संघाला. डीजे आणि परंतु पहिल्या इनिंग मध्ये पितलवाडी संघाने पकड मजबूत करून ठेवले. मोठी फटकेबाजी करू देत नाहीयेत. राज याचं कौतुक करावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग केलंय राजने. अतिशय महत्वाचा झटका दिलाय तो विशालच्या स्वरूपात. आता त्याची जागा धावसंख्या होती संघाची 17. 7 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा थर्ड सर्कल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत धाव अर्जित केली जाते ती 2. या 2 धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. 19 धावसंख्येवर सेमीफायनलचा सामना सुरू आहे. 2 मोठ्या संघांमध्ये ही लढत आहे. ही चुरस सुरू असताना आपण पाहतोय. 2 षटकांचे धावसंख्या ती संघाची 19. घेऊया सर्वांसाठी एक छोटासा डीजे ब्रेक. गुलाबी साडी आणि या गाण्याचे गायक आणि निर्माते संजू साहेब राठोड हे सुद्धा काल जिओ सिनेमावर काल आपले IPL मॅन सन्माननीय श्री कुणालजी दाते सर यांच्यासोबत काल जोडले गेले होते. तर नक्कीच वर्षभर नवऱ्याकडे हक्काने मागणारी एकच गोष्ट अर्थात तीच साडी आणि याच साडीवर एक चांगलं धावतं वर्णन करणारं हे गाणं. आणि होम मिनिस्टर साठी जर पैठणीची साडी हा खेळ जर कोणी घेतला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हा चेंडू स्लोअर मध्ये चेंडू पाहायला भेटला. व्हेरिएशन पाहायला भेटला. खेळ खेळूया पैठणीचा हा जो कार्यक्रम असतो त्यासाठी जर निवेदन लागलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. फुलटॉस त्याच्यावर आक्रमण. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषा पार पार पार. डीजे बजाव. ऑनफिल्ड जो पंचांचा निर्णय असेल तोच मान्य करावा लागेल. याची नोंद घ्या. पंच
हॅलो, ऋतुंजय रहाणे सर, ऋतुंजय रहाणे सर. या ठिकाणी अंतिम निर्णय येतोय. या 4 धावा अर्थात चौकार येतोय. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बाकीचे बाहेर या. निलेश जा, चला या, आपण व्यासपीठावर त्यांना पण नवा. सेमीफायनल क्रमांक पाणी पोचवलं जाईल. 12th मॅन पाणी पोचवा. तोपर्यंत घेऊया पण छोटासा डीजे बाप्प्याकडून एक छोटासा डीजे ब्रेक. काय कल्पेश दादा यांचा सुद्धा नक्कीच. हा, वहिनी सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे 25 धावा धावपलकर येताना पाहायला भेटत आहेत. तिसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक पहिला अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड, तर दुसऱ्या बाजूला पित्तलवाडी. चला स्पीडअप घ्या, घाई करा. यावेळेस शहराचा वेध घेणारा हा चेंडू यष्टीरक्षक चेंडू गॅदर करतोय. तोपर्यंत एकच धाव अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. ज्या प्रकारे फलंदाजी पाहायला याच्या अगोदर भेटली, त्या प्रकारे या सामन्यात पाहायला भेटली नाही ती उंबरकोंड संघाची. आणि म्हणून की काय, केवळ 2च चौकार या सामन्यात आतापर्यंत पाहायला भेटले. तर या इनिंग मध्ये 4 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण
चांगला चेंडू यष्टी रक्षकाच्या चातुर्य. फलंदाज मात्र धावबाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला भेटेल. गोलंदाज सुजल याचा मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडू पासून प्रत्येक चेंडूवर त्याचे व्हेरिएशन पाहायला भेटलंय. चेंज ऑफ द पेस पाहायला भेटतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अगदी वय वर्ष वय वर्ष 17 असणार हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. लॉंग स्टॉप डिझाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार पार पार. चौकार डीजे वाजीव. अरे दीवानो मुझे पहचानो कहां महाराष्ट्र पोलीस कर्मचारी सदस्य सन्माननीय विनोदजी पाटील साहेब दोन्ही संघांना शुभेच्छा व्यक्त करतील आणि तदनंतर नाणेफेक करतील. सडवली संघ पुन्हा एकदा नाणेफेक जिंकताय. तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकताय. काय निर्णय असेल? तिसऱ्यांदा बॅटिंग स्वीकारलेली आहे. अत्यंत महत्वपूर्ण लढत सेमीफायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा ऋषी आज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. परंतु या संपूर्ण प्रवासाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा तर मस्त खूप छान स्पर्धा पार पाडली आणि आयोजन खूप छान आहे. तरी पण सर्वांचे आयोजक मनापासून स्वागत करतो. त्यांनी एवढं प्लॅटफॉर्म उभं करून दिलं आणि स्पर्धेमध्ये म्हणा तर आमचा स्कोर जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. ऋषी तर आहेच आणि आमचे बॉलर पण मस्त चांगले आहेत. ओके, सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक हरलायत. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. ऋषी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. रोखण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असेल? आमची स्ट्रॅटेजी तर एकच आहे की ऋषीला लवकर आउट करायचं. नक्कीच. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 या 35. ओके, सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षात. या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने सन्माननीय महाराष्ट्र पोलीस कर्मचारी सदस्य विनोदजी पाटील साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक केला. तर साहेब, या संपूर्ण नियोजनाबद्दल आपण काय सांगू शकता? हॅलो, छत्रपती शिवरायांच्या रंजरा मराठमोळ्या मातीमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या असा डोंगरावरती उंच ठिकाणी, रम्य ठिकाणी व निसर्गाने नटलेलं असं सावतकोण गाव, या गावाने आयोजित केलेल्या आजच्या या भव्य दिव्य सह्याद्री क्रीडा असोसिएशन अंतर्गत पोतपूर तालुका या कार्यक्रमानिमित्त खरोखर आम्हाला बोलवलं. तर बघायला गेलो त्या कार्यक्रमात एवढं सुंदर वाटलं आणि चांगलं वाटलं. कारण की एवढा ऊन असून, एवढा उन्हाचा प्रभाव असून आज टीव्ही वरती पण डिक्लेअर केलेलं की हे 10-12 दिवस जास्त उन्हाचे आहेत म्हणून. तापमान पण एवढं आणि एवढ्या उन्हामध्ये एवढं कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन, कोणत्याही खेळाडूला आज 2 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची इजा न होता किंवा कोणतीही दुखापत न होता हे कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन पार पाडलं. त्याबद्दल मी पूर्ण काल भरवणात सावतकोण यांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ज्याप्रमाणे आम्हाला इथं बोलण्याचे 2 शब्द दिले त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं व आमच्या मुंबई मंडळाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
धन्यवाद. सेमीफायनल क्रमांक दुसरा जिथे एका बाजूला असेल शिरबळवडा चढवले, दुसऱ्या बाजूला KBR कोडुपान आणि शिरबळवडा चढवले आणि ज्ञानबेग इंग्लंड प्रथमतः ते फलंदाजी करणारे. जाऊया समोरच्या कक्षात. थँक्यू. पहिल्या चेंडूवर अपील झालीये, परंतु नॉट आउट घोषित केलंय जिंकण्यासाठी आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 3 ओव्हर मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. ती पितलवाडी टीमला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना भाऊची टीम म्हणजेच अनिकेत भाऊ 11 टीमने 30 धावा जमा केल्यात. सलामीची जोडी अरविंद याला पहिला चेंडू डॉट विशालच्या माध्यमातून नॉनस्ट्राइक एंडवर राज आहे. परंतु या मॅच मध्ये राज्य करत असताना कोण फायनल मध्ये प्रवेश प्राप्त करेल, अस्तित्वाची लढाई. दोन गाव एकमेकांसोबत लढत असताना या मॅच मध्ये राऊंड विकेटने फुल टॉच बॅटवर घेतला, स्वीप करून दिला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशालच्या विपक्षामध्ये अरविंदच्या बॅट मधून आलेला हा वन बाउन्स दणदणी चौकार. शांत ठेवलं होतं अरविंदला, परंतु आता अरविंदने विशाल या गोलंदाजाला उत्तर दिले. गतीचा वापर केला ब्लॉक होल मध्ये. चेंडू खूपच चांगला स्क्वेअर डाव पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चुकी केली आहे, परंतु चौकाराचं संरक्षण देखील झाले. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप पॉइंट मध्ये. दरम्यान 2 धावा येतील. 3 धावा पूर्ण झाल्यात. 1 नाही 2 नाही तर 3 धावा पूर्ण झाल्या आणि 3 धावेनेशी टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. सध्या तरी मैदानामध्ये हवेचा वेग वाढलेला आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे ही हवा वाहते, म्हणजेच ही हवा डावखुड्या फलंदाजासाठी असेल. तिचं एक छोटस लक्ष आहे, त्या लक्षाचा पाठलाग सध्या सुरू झालाय टीम पितलवाडीच्या माध्यमातून. पालकाई मित्रमंडळ पितळवाडी 31 धावा पूर्ण करून मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवेल का, किंवा भाऊची टीम अनिकेत भाऊ 11 संघ या 31 धावा डिफेन्स करेल. 18 चेंडू. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. पहिल्या 3 चेंडू मध्ये विशालने 7 धावा खर्च केलेत. राऊंड विकेटने विशाल राजसाठी इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक कव्हरचे पॉइंट मध्ये पोहोचले होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी क्रीज मध्ये पोहोचलेला आहे का, तर तिसऱ्या पंचांची मांग केली आहे स्क्वेअर लेग पंचांनी. तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण लोम यायचे, तोपर्यंत वाट पाहूया. मुझे पहचानो जरा पहचानो. टिका लागत असताना पितलवाडी टीमला सुरुवात तर चांगली केली होती अरविंदने, परंतु आता इथे विकेट गमावावी लागते. हवेचा वेग भन्नाट आहे सध्या मैदानामध्ये. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सेमीफायनल क्रमांक पहिले आपण पाहतोय. नक्कीच आमच्यामध्ये जोडले गेले तर मेटकर काका, त्यांचं देखील सरचे स्वागत. त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. त्यांना देखील सन्मानित केले जाते. ही मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना या मुख्य व्यासपीठावर स्वागत आपलं.
पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता नवीन फलंदाजाचा. सिंगल धाव येते. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या 5 चेंडूमध्ये प्रतीकने 9 धावा खर्च करत असताना 1 विकेट रनआउटच्या रूपाने देखील या ओव्हरमध्ये प्राप्त झाली आहे. 31चं लक्ष आहे, जी सरासरी पाहिजे सामना जिंकण्यासाठी, फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पितलवाडी टीमला ती सरासरी सध्या प्राप्त केली आहे. राजची विकेट गेली, परंतु रोहित नवीन फलंदाज आलाय स्ट्राईकला. अरविंद यावेळेस मागचा पाय वाकवला होता, वेग भन्नाट होता या चेंडूचा, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टाकला. डॉट चेंडूनी ओव्हर समाप्त झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 वर 1 गडी बाद. आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे जिथून रिक्वायर्ड रेटचा विचार केला तर 11.00 ची सरासरी गाठावी लागेल. सेमीफायनल क्रमांक 1 सध्या आपण पाहतोय आणि या सामन्यानंतर आपण दुसरी सेमीफायनल पाहणार आहोत, जिथे शिरभैरवनाथ सडवली टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय KBR कुडपनच्या विपक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर मेगा फायनल या स्पर्धेची 1 दिवसाचं हे आयोजन सर्वांसाठी, क्रिकेट आणि क्रिकेटसाठी सर्व सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून श्री कालभैरवनाथ या देवाच्या नावाने, ग्रामदेवताच्या नावाने उभारलेले आहे चषक. या स्पर्धेच्या आयोजक सावंत कोंड, सर्व आयोजकांचं विशेष धन्यवाद की ज्यांनी समालोचन कक्षाची जबाबदारी माझ्यावर दिली. अद्भुत राहिली स्पर्धा, प्रेक्षकांची गर्दी देखील आहे. सकाळच्या क्षेत्रापासून कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण देखील होतंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून संपली नाहीये किंवा मॅच झुकलेली देखील नाहीये. दोन्ही टीमला संधी आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. कर प्रयत्न मला हरवण्याचा, मी प्रयत्न करेन तुझ्याशी लढण्याचा, हा संघर्ष सध्या मैदानामध्ये दोन्ही टीमचा सुरू आहे. स्ट्राईक एंडवर रोहित, सलामीचा वीर अजूनही खेळपट्टीवर आहे. अरविंद नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळेस ओव्हरपिच चेंडू लॉफ केले एक्स्ट्रा कव्हर मध्ये, इनसाइड डाऊट फटका चेंडू, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहितच्या खात्यामध्ये हा येतोय कडक चौकार. स्पष्ट केले फलंदाज रोहितने. 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. खूपच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवला होता. फुलटॉस चेंडू पूल खेळलाय फाईन क्षेत्रामध्ये, हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच सुटलीये. 9चा इशारा. रामायण महाभारत सर्व काही घडले चेंडूवर. फुलटॉस चेंडू होता, 9चा इशारा आला, कॅच देखील सुटली, धाव देखील पूर्ण झाली. 2 धावा येतील टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाऊन पोहोचले 15 वर. 11 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. फायनल मध्ये प्रवेश मिळणं दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे. आयुष्यामध्ये देखील स्वतःचं जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि निर्माण झालेलं अस्तित्व टिकवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. आणि ही गावाची लढाई, संघर्षाची लढाई, ही क्रिकेटची लढाई आहे. बॅटची एज हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये, झेल पकडलाय परंतु फ्रीटचा चेंडू होता, जल्लोष झालाय. नियम सांगतोय बाद नसणार आहे. खूप वेळा असंच घडतं आणि पुन्हा इथे देखील तेच घडलंय. सिंगल येते. फ्रीटचा चेंडू होता, झेल पकडला, जल्लोष झाला परंतु फ्रीटवर फक्त रनआउटच्या रूपाने खेळाडू बाद होऊ शकतो. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. मॅच संपली नाहीये, दोन्ही टीमला संधी आहे, अजूनही मॅच झाकलेली आहे. ही गोष्ट क्रिकेटची आहे, अजूनही अपूर्णच आहे, पूर्ण झालेली नाहीये. 10 मध्ये 15. राज स्ट्राईक एंडवर. राज्य करेल का? थोडासा दबाव येतोय गोलंदाजावर. उजव्याष्टीच्या बाहेर टाकला संदेशच्या गोलंदाजाने. संदेश चांगले संदेश देईल का भाऊच्या टीमला? भाऊच्या टीमने, अनिकेत भाऊच्या टीमने बॅटिंग करत असताना 30 धावा जमा केल्या. 31 ची सरासरी, 31 धावांची गरज आहे, 10 ची सरासरी आहे आणि आता मात्र 10 मध्ये 14 धावांची गरज. लेग स्टंपच्या बाहेर संकेतने खराब संकेत दिलेत अनिकेत भाऊ 11 टीमला.
भाऊच्या टीमला आता संकेत खराब आलेत. संकेत हा गोलंदाज 2 एक्स्ट्रा धाबा खर्च करत असताना इथून रिक्वायर्ड रेट कमी झाले. 7.80 ची सरासरी गाठावी लागेल. 10 चेंडूमध्ये 13 धाबांची गरज. शिरकाव केला या मॅच मध्ये कालकाई मित्रमंडळ पितलवाडीच्या संघाने. ताकदीने ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी होईल तोपर्यंत 2 धाबा येतील. धावा येतात आता टीम साठी, परंतु 9 चेंडू मध्ये फक्त 11 धावांची गरज आहे. म्हणजेच हा सामना थोडासा पितलवाडी टीम साठी सोपा झालाय. हा पेपर सोपा झालाय. कठीण करायचा असेल तर संदेशला अचूक टप्पा भेदक मारा गतीचा वापर सर्व काही वापरावं लागेल. राऊंड विकेटने रोहित साठी स्वीच हिट वेड लावणारा फटका. सैराट शॉट. चेंडूला सरळ व्यासपीठाला सलामी देत असताना दर्जेदार उत्तुंग षटकार. स्विच हिटचा नमुना दाखवला फलंदाज रोहितने. आज रोहित थांबत नाहीये. नेत्रदीपक फटका सजवला. समीकरण सोपं झाले. हे कोडं सोपं झाले पितलवाडी टीम साठी. पुन्हा एकदा फुल टॉच होता लेग स्टंपच्या बाहेर. वाईट. संदेशने मात्र भाऊच्या टीमला खराब संदेश दिलेत. या ओव्हर मध्ये 3 वाईट चेंडू टाकलेत. त्याच्या विपक्षामध्ये षटकार देखील ठोकलाय. आता 8 चेंडू सामना जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. गोलंदाजांची आता परीक्षा आहे. 8 मध्ये 4 धाबा. कट केलाय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. पोचले चेंडू पर्यंत सिंगल येते. फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही लढाई होती सेमीफायनलची. आणि त्या सेमीफायनलच्या लढाईमध्ये मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवलं पितलवाडी टीमने. गोलंदाजी देखील चांगली राहिली होती. राजची, सुजलची, आदेशची आणि आता फलंदाजी देखील चांगली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट फाईन. हॅलो प्रयत्न होता. चोरून 2 धावा पूर्ण केलेत. आता जल्लोष शिट्ट्यांचा आवाज येऊ लागला खेळाडू कक्षातून. त्यांना देखील माहिती की हा सामना आपल्या बाजूने झुकलाय. 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 1 धाबीची आवश्यकता. आणि या परिसरामध्ये हा रेकॉर्ड बदलापूर ट्रॉफी मध्ये मयूरदादा पिसेकर यांच्या ट्रॉफी मध्ये 2022 मध्ये नीतू माल यांनी केला होता. जो संघ पालघर जिल्ह्यातील तलासरी विभागातील जाई संघ इथून आला होता. मेगा फायनल मध्ये गोलंदाजी करत असताना त्या नीतू मालीने 6 चेंडू मध्ये 1 धाव डिफेन्स केली आणि नंतर तो सामना बोल्ट आउट वर खेळवला गेला. पुन्हा तो रेकॉर्ड होईल का? क्रिकेटमध्ये 1 चेंडू मध्ये 6 धावा पूर्ण करणं सोपं असतं, परंतु 6 चेंडू मध्ये 1 धाव डिफेन्स करणं कठीण असतं किंवा एखादी धाव पूर्ण करणं देखील कठीण असतं. 6 चेंडू 1 धाव 1 धाबीची गरज. 6 चेंडू मध्ये फायनल मध्ये प्रवेश मिळवेल का संघ? पितलवाडी उडवले चेंडूला समोरच्या दिशेने. ती 1 धाव पूर्ण केली आणि कालकाई मित्रमंडळ पितलवाडी संघाने फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. अभिनंदन. अभिनंदन आणि कौतुक करावे लागेल कैलासवासी अनिकेत भाऊ 11 टीमने. त्यांनी देखील चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये दाखवलं. मॅन ऑफ द मॅच रोहित. 7 चेंडू फेस करत असताना 16 धावांची केली त्यांनी साकारली. त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार. तो षटकार मात्र नेत्रदीपक होता आणि तोच रोहित ठरला या मॅचचा हिरो. तर रोहितला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. तसेच पराभूत झालेल्या टीमला देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. थँक्यू सो मच. धन्यवाद.